तर सांगलीतली ही दृश्य आपण पाहतोय। पालिकेचं पथक कुत्रे पकडण्यासाठी आता दाखल झालेलं होतं। माळी गल्ली परिसरात एक डॉग व्हॅन सुद्धा आलेली होती। काही कुत्र्यांना पकडण्यात आलेलं होतं। संभाजी भिडे यांना याच माळी गल्ली परिसरात कुत्र्यानं चावा घेतलेला होता। त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले। मात्र त्यानंतर पालिका प्रशासन ऍक्शन मोडमध्ये आलं। तातडीनं भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहीम आता वेगानं सुरू करण्यात आलेली आहे। तर डॉग व्हॅन सुद्धा या ठिकाणी दाखल झालेली होती। याच माळी गल्ली परिसरात या आधी काही जणांना कुत्र्यानं चावा घेतलेला होता। त्यानंतर आता पालिकेची यंत्रणा म्हणजे संभाजी भिडे यांना कुत्रा चावल्याची घटना समोर आल्यानंतर तातडीनं पालिकेची यंत्रणा कामाला लागलेली आहे। आपण पाहतो या ठिकाणी काही भटक्या कुत्र्यांना पकडलं जातंय। या आधी सुद्धा सकाळपासून काही भटक्या कुत्र्यांना पकडण्यात आले। सांगलीत संभाजी भिडे यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले। त्यांना 2 इंजेक्शन्स देण्यात आली। मात्र संभाजी भिडे यांना ज्या माळी गल्ली परिसरात कुत्र्यानं चावा घेतलेला होता त्या परिसरात आणि त्याच्या आजूबाजूच्या भागात आता पालिका यंत्रणा डॉग व्हॅन घेऊन दाखल झालेली आहे। भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहीम आता वेगानं सुरू करण्यात आलेली आहे। याआधी त्याच गल्लीत अनेकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलेला होता। आता संभाजी भिडे यांना त्याच गल्लीत भटक्या कुत्र्यानं चावा घेतल्यानंतर पालिका प्रशासन ऍक्शन मोडमध्ये आलेलं आहे। डॉग व्हॅन घेऊन आता भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहीम वेगानं सुरू करण्यात आली आहे।